नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत स्पीड न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघूयात जगभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. आज मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा होतीये. शिवसेना आणि मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये होणाऱ्या या सभेकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय. तर एमआयएमचे अकबरुद्दीन ओवैसी आणि प्रकाश आंबेडकर हे या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. तर या सभेमध्ये वंचित बहुजन विकास आघाडीच्या मुंबईतील काही उमेदवारांची नावंही जाहीर होण्याची शक्यता आहे. युतीच्या अधिकृत घोषणेनंतर आज पहिल्यांदा शिवसेनेचे सर्व खासदार आणि जिल्हाप्रमुख, तालुका प्रमुखांची महत्त्वाची बैठक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होतीये. तर शिवसेना भवनात होणाऱ्या या बैठकीत शिवसेना नेतेही सहभागी होणार आहेत. समाजवादी पक्षाला आघाडीनं एक जागा द्यावी अशी मागणी अबू आझमी यांनी केली. ही मागणी मान्य न झाल्यास महाराष्ट्रात किमान 10 लोकसभेच्या जागा लढवणार असल्याची घोषणा समाजवादी पक्षाने केली आहे. परळीमध्ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीनं सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. दुष्काळग्रस्त जोडप्यांच्या या विवाह सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अभिनेता अक्षय कुमारही उपस्थित होता. दुष्काळग्रस्त जोडप्यांना अक्षय कुमारने प्रत्येकी 1 लाखांची भेट दिली. तसंच हा अत्यंत चांगला उपक्रम पंकजा मुंडे यांनी सुरू केलाय. वर्षातून 2दा तरी हा उपक्रम घ्यावा असं देखील आवाहन अक्षय कुमारने केलंय. यवतमाळ पाठोपाठ आता पुण्यामध्येही काश्मीरी तरुणाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जिब्रान नझीर असे या मारहाण करण्यात आलेल्या काश्मीरी तरुणाचं नाव आहे. येत्या 3 महिन्यांमध्ये मुंबईतील गर्दीच्या रेल्वे स्थानकावर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. भारतीय गुप्तचर विभागानं दिलेल्या इशाऱ्यानंतर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांवर सुरक्षेच्या दृष्टीने हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. युती झाल्यानंतर घटक पक्षांच्या नाराजीचं सत्र सुरूच आहे. महायुतीमध्ये आमचं स्थान काय असा सवाल करत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. तर युती झाल्यानंतर हातकणंगले मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याच्या चर्चेनं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोतही नाराज झालेत. हातकणंगले मतदारसंघातून सदाभाऊ लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र भाजपनं आपल्याला कात्रजचा घाट दाखवल्याची सदाभाऊंची भावना आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. किती बोलावं आणि कुणावर बोलावं असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळांना धमकीवजा इशारा दिलाय. राज ठाकरेंनी पुण्यामध्ये मनसेच्या विकास कामांचं भूमिपूजन केलं. त्यावेळी त्यांनी त्यांच्या येणाऱ्या सभांचा ट्रेलरच दाखवलाय. तोफखाना तयार आहे, योग्य वेळी बोलणार असं राज म्हणाले. 99व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाला नागपूरमध्ये मोठ्या थाटात सुरुवात झाली आहे. शिवाजी पुतळा, गांधी गेट ते रेशीमबाग मैदान असा या ठिकाणी दिंडीचा प्रवास होता. तर महाराष्ट्राच्या लोककलेचं दर्शन या दिंडीमध्ये बघायला मिळालं. पुण्यातली सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या प्रांगणावर मनाचे श्लोक म्हणण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुणे शहर आणि उपनगरातील 64 शाळांमधील जवळपास 21,000 शालेय विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले. ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बिबट्या शिरला होता आणि त्या बिबट्यावरून आता कोरम मॉलनं जाहिरात बनवली. जंगलातही ठाऊक आहे की ठाण्यामधील मोस्ट हॅपनिंग जागा कोणती आहे असं या जाहिरातीत म्हटलंय. पश्चिम रेल्वेवर आज रात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 पर्यंत 3.5 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ शकतो. तर उद्या रविवारी मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी 11:20 पासून दुपारी 3:50 हा ब्लॉक असेल. तर या काळात धीम्या मार्गावरील सर्व लोकल या जलद मार्गावरून चालवल्या जातील. हार्बर रेल्वेवर देखील उद्या सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल. त्यामुळे सीएसएमटीहून वांद्रेकडे जाणाऱ्या लोकल सेवेचे वेळापत्रक कोलमडणार आहे. अनुदानित अशासकीय शाळांमधील पूर्णवेळ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही 7वा वेतन आयोग अखेर लागू करण्यात आलाय. हा निर्णय शासनानं शुक्रवारी जाहीर केला. त्यामुळे आता राज्यातल्या लाखो शिक्षकांना याचा फायदा होणार आहे. मुंबईच्या उच्चभ्रू शिवाजी पार्कमध्ये एक धक्कादायक घटना घडली. एका बांगलादेशी कुरिअर बॉयनं 45 वर्षीय महिलेच्या चेहऱ्यावरती पेननं भोसकून तिला जखमी केलं आहे. सुजिता पेडणेकर असं या महिलेचं नाव आहे. कुरिअर बॉयला मराठीत बोलायला या महिलेनं सांगितल्यावरून हा वाद झालाय. अहमदनगरच्या नेवासे तालुक्यात ट्रक आणि ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात झालेला आहे. या अपघातात 3 जण ठार तर 19 जण जखमी झाल्याचं कळतंय. नगर औरंगाबाद रोडवर कांगोणी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झालाय. जखमींना नगर आणि नेवासेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलाय.
गुजरात महाराष्ट्र सीमेवर उच्छल येथे केमिकल टँकरचा अपघातानंतर स्फोट झाला। या स्फोटानंतर लागलेल्या आगीत 4 टँकर आणि एक मोटरसायकल जळून खाक झाली। सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, तर अग्निशमन दलाच्या 3 तासांच्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे। मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे शिवडीजवळच्या समुद्रात 100 हेक्टर क्षेत्रात भराव टाकून सेंट्रल पार्क उभारण्यात येणार आहे। देशातील वेगवेगळी संस्कृती दर्शवणारी उद्यानं इथे तयार करण्यात येणार आहेत। भायखळ्याच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहालयाच्या आधुनिकीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं ही अंतिम मंजुरी दिली आहे, त्यामुळे आता विस्तारीकरणाच्या कामाला गती येणार आहे। नागपूर मेट्रो रेल्वेतर्फे प्रवाशांसाठी ऑफर देण्यात आली आहे। वेलकम ऑफर म्हणून मेट्रोतर्फे महिनाभर प्रवास स्वस्त दरात दिला जाणार आहे। अंबरनाथमधील काकडवाल गावाजवळ एका प्रवासी वाहतूक करणाऱ्या व्हॅनला भीषण अपघात झाला। या अपघातात 1 जण जागीच ठार झाले तर 9 जण जखमी झालेत। अंबरनाथ तालुक्यातील मलंगड रोडवर हा अपघात झालाय। शिक्षणाच्या मूलभूत अधिकार आणि आरोग्य व्यवस्था या 2 प्रश्नांबाबत कल्याणमधील जागरूक नागरिकांनी शिक्षण आरोग्य अधिकार मंच स्थापन केला असून पालिका क्षेत्रातील नागरिकांना राईट टू फ्री एज्युकेशन आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात या मागणीसाठी कल्याणकर नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढत धडक दिली। मुंबई पालिकेचा या आर्थिक वर्षाचा 30,692 कोटी 59 लाख रुपयांचा अर्थसंकल्प अलीकडेच स्थायी समितीला सादर करण्यात आला होता आणि ही बाब लक्षात घेत पालिका आयुक्तांनी नगरसेवकांना 450 कोटी रुपये विकास निधी म्हणून उपलब्ध करून दिला आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या राज्यभरात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे। मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने ही माहिती दिली आहे। तर 1 जानेवारी 2019 पर्यंत नोंद झालेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे। या यादीमध्ये ज्याचं नाव नाही अशा नागरिकांना पुढच्या 2 दिवसांमध्ये आपलं नाव मतदार यादीत नोंदवता येणार आहे। गेल्या 3 वर्षांपासून रखडलेल्या कल्याण बदलापूर महामार्गाच्या 6 पदरीकरणाचा मार्ग आता मोकळा झालाय। उल्हासनगर शहरातून जाणारा या महामार्गाचं रुंदीकरण गेल्या 3 वर्षांपासून रखडलं होतं। अखेर न्यायालयानं कामकाजावरची स्थगिती उठवल्यामुळे आता लवकरच रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे। पुलवामा हल्ल्यानंतर देशभर पाकिस्तान विरोधी लाट उसळली असून नवी मुंबईतील तवा हॉटेलच्या मालकानं आपल्या ग्राहकांसाठी एक अनोखी ऑफर ठेवली आहे। या हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकानं पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्यास त्याला बिलातून चक्क 10% सूट दिली जाते। मेट्रोच्या कामामुळे घोडबंदर महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी नित्याचीच बाब बनली। या वाहतूक कोंडीचा फटका 12वीच्या विद्यार्थ्यांना बसू लागला असून परीक्षा केंद्र गाठण्यासाठी विद्यार्थ्यांना 2 ते 2.5 तास आधीच घरातून बाहेर पडावं लागतंय। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील दिव्यांगांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सूट देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। अनेक दिव्यांग व्यक्ती दूरध्वनी केंद्रासारखे लहान व्यवसाय करतात, त्यामुळे त्यांना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पश्चिम रेल्वेवरील मीरा रोड ते वैतरणापर्यंतच्या एकाही रेल्वे स्थानकावरती पोलीस चौकी नसल्याचं दिसून आलंय। तर या ठिकाणी पोलीस चौकी नसल्यानं पोलीस बंदोबस्त ठेवता येत नसल्यानं गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणंही कठीण होऊ लागल्याचं पोलीस कर्मचाऱ्यांनी सांगितलंय। सायन पनवेल महामार्गावर अलीकडेच मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे। पुणे आणि गोव्याकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असल्यानं बेलापूर येथे वळण रस्त्याचा पर्याय तपासला जातोय। तर खारघर ते बेलापूर दरम्यानचा एक खाडी किनारा देखील रस्त्याचा प्रस्ताव या ठिकाणी सिडकोनं तयार केला आहे। मराठा क्रांती मोर्चातर्फे येत्या 26 तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे। मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही आणि त्याचमुळे आता आम्ही पुन्हा एकदा आंदोलन करतोय अशी माहिती रवींद्र काळे पाटलांनी दिली आहे। येत्या काही महिन्यामध्ये मुंबईच्या रस्त्यावर अश्वारूढ पोलीस दिसणार आहेत। आक्रमक जमाव पांगवणं, गर्दीमधूनच बारीक लक्ष ठेवण्यासाठी मुंबई पोलीस आता घोड्यांवर गस्त घालणार आहेत। 30 घोडे खरेदी करण्याच्या पोलिसांच्या प्रस्तावाला गृह विभागानं देखील हिरवा कंदील दिलाय। कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील दिव्यांगांच्या मालमत्तांना मालमत्ता करात सवलत देण्याचा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आला आहे। आता व्हॉट्सअॅपवर कुणी आक्षेपार्ह संदेश पाठवला तर दूरसंचार खात्याकडे त्याची तक्रार करता येणार आहे। दूरसंचार खात्याकडून याबाबत आदेश जारी करण्यात आले। मेलद्वारे ही तक्रार देण्याची सोय करण्यात आली आहे। आता राज्यातील कामगारांच्या मुलांसाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत 10 विभागांमध्ये पहिल्याच टप्प्यात 43 प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात आले असून 1907 विद्यार्थी याचा लाभ घेत आहेत।
तलाठी संवर्गातील रिक्त पदं भरण्यासाठी येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 1809 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार. तसंच तलाठ्यांच्या प्रवास भत्त्यात वाढ करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. येत्या 25 फेब्रुवारीला मुंबईमध्ये महाराष्ट्र पोलिसांचं साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. नेहमी हातात शस्त्र घेऊन असणाऱ्या पोलिसांकडून आता मात्र चक्क कविता, चारोळी, शौर्यगीत आणि साहित्यावरील चर्चा ऐकू येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आणि उद्या राज्यभरात मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जाणार आहे. देशांतर्गत हवाई प्रवास करताना सेवांबाबत प्रवाशांनी जानेवारी महिन्यात 917 तक्रारी केल्या आहेत आणि त्यापैकी 849 तक्रारींचं निरसन करण्यात आलं असून एअर इंडियाच्या 68 तक्रारी अद्यापही प्रलंबित असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिली आहे. एसटीमधून खासगी पार्सल किंवा कुरिअर स्वीकारून वाहतूक करणाऱ्या चालक आणि वाहकावर आता निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कर्जत आपटा एसटीमध्ये सापडलेल्या आयडी बॉम्बच्यामुळे आता महामंडळानं तातडीनं हा निर्णय जाहीर केलाय. आता खाद्यपदार्थ विक्रेत्यांना 50 लिटरहून अधिक खाद्यतेल वापरल्यास त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. दर दिवशी किती तेल वापरलं, कोणत्या पदार्थासाठी या तेलाचा वापर केला गेला याची माहिती न दिल्यास कारवाई करण्याचा इशारा अन्न आणि औषध प्रशासनाकडून देण्यात आला आहे. आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पाकिस्तानने सीमा भागात सैन्य तैनात केल्यानंतर आता भारतानेही काश्मीर सीमा भागात अतिरिक्त 100 तुकड्या तैनात करण्याचे आदेश दिले असून केंद्रीय निमलष्करी दलाच्या 45, सीमा सुरक्षा दलाच्या 35 तुकड्यांसह आणखी 20 तुकड्या तैनात करण्याचे आदेश देण्यात आले. पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये आजवरची सर्वात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. भारत यावेळी काहीतरी मोठं पाऊल उचलण्याचा विचार करतोय, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय. जम्मू काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ट्रम्प बोलत होते. सीआरपीएफ जवानांचा हल्ल्यापूर्वीच्या काही वेळेआधीचा व्हिडिओ समोर आलाय. सुखजिंदर सिंग असं जवानाचं नाव असून त्यानं हा व्हिडिओ आपल्या पत्नीला पाठवला होता आणि धक्कादायक बाब म्हणजे यानंतर काही वेळानंतरच या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. द नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीनं मुंबई अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचं नाव आणि बोधचिन्ह सुचवण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. ही बुलेट ट्रेन 2022 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा आयपीएलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित न करण्याचा निर्णय बीसीसीआयच्या प्रशासक समितीनं घेतला. या समारंभासाठी वापरला जाणारा सर्व निधी पुलवामाच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. H-1B व्हिसाच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या प्रस्तावावर व्हाईट हाऊसकडून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या बदलांना मंजुरी मिळाल्यास व्हिसाधारक 90,000 आयटी कर्मचाऱ्यांच्या पत्नींचं वास्तव्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान दहशतवाद्यांना पोहोचणाऱ्या पाकिस्तानच्या लष्करानं पत्रकार परिषद घेऊन जगासमोर भारतावरच बाजी उलटवण्याचा लंगडा प्रयत्न केलाय. तर नेहमी बंदूक आणि बॉम्बची भाषा करणाऱ्या पाकिस्तानी लष्कराच्या तोंडी आता शांततेची भाषा आली आहे. परस्पर सहकार्य हाच प्रगतीचा मार्ग असल्याच्या तत्वज्ञानाची आता पाकिस्तानला आठवण होतीये. आंध्र प्रदेशातील विजयवाडा इथे भरधाव जाणाऱ्या बसनं स्कूल बसला चिरडलं. या अपघातात बसमधील विद्यार्थी जखमी झाले तर बसच्या धडकेत दुचाकीस्वारही जखमी झालाय. आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं टेंडर पुढच्या महिन्यात निघणार आहे आणि या टेंडरची पूर्वतयारी बुलेट ट्रेन प्राधिकरणाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. तर संपूर्ण मार्गावर वायाडक्ट उभारण्याचं हे कंत्राट असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना सेऊल शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. दक्षिण कोरियाच्या कल्चरल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून मोदींना पुरस्कारासोबत 1,30,00,000ची रक्कमही देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री उमा भारतींनी आलिशान गाड्यांचा ताफा न घेता चक्क ऑटो रिक्षाने प्रवास केला. झांसी इथे भारत के मन की बात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्यावेळी त्यांनी अशा प्रकारे रिक्षाने प्रवास केला. यापुढे जर एका रेल्वेला येण्यासाठी उशीर झाला आणि त्यामुळे पुढची ट्रेन चुकली तर त्या प्रवासाचे पैसे प्रवाशांना परत देण्यात येणार आहेत. मात्र दोन्ही तिकिटांचे PNR क्रमांक प्रवाशांना लिंक करावे लागणार आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये तुफान बर्फवृष्टीमुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालंय तर काही ठिकाणी हिमवर्षाव अतिप्रमाणात झाल्यामुळे तिथे घरातून बाहेर पडणंही नागरिकांना मुश्किल झालंय. आसाममध्ये देशी दारूमधून विषबाधा होऊन तब्बल 40 जणांचा मृत्यू झालाय. यामध्ये 11 महिलांचा देखील समावेश आहे तर सुमारे 60 लोक रुग्णालयामध्ये गंभीर अवस्थेत असल्याचं कळतंय.
तिकडे चेन्नईमध्ये तस्करांकडून 8,58,00,000 रुपये किमतीचे 24.8 किलो सोनं पकडण्यात आलं। यावेळी तस्करांकडून महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही हस्तगत करण्यात आल्या। या प्रकरणी महसूल विभागाने 7 जणांना अटक केली आहे। अरुणाचल प्रदेशच्या इटानगर इथे विद्यार्थी आणि स्थानिकांनी पुकारलेल्या बंद दरम्यान हिंसाचार झालाय। काही ठिकाणी जाळपोळही बघायला मिळाली। तर राज्य सरकारने अनुसूचित जमातींना दिलेल्या पीआरसी विरोधात हा बंद पुकारण्यात आला होता। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी तिरुपती तिरुमाला मंदिराला भेट दिली। यावेळी चाहत्यांनी एकच गर्दी केली होती। बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध गायक सोनू निगम नेपाळहून चक्क व्हीलचेअरवर भारतात परतला। विमानतळावर अशा अवस्थेत काढलेले सोनूचे फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहेत। तर नेपाळमध्ये कॉन्सर्टसाठी गेलेला असताना त्याला पाठीच्या दुखण्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। आणि बातमीसोबतच स्पीड न्यूजमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसह लगेचच भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।